नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत अतिशय हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट अशी जवस, तीळ आणि शेंगदाणे चटणी. ही चटणी एकदा बनवली की भाकरी, चपाती, डोसा, इडली किंवा गरम भातासोबत खूप छान लागते. ही चटणी चवीला तर मस्त लागतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जवसामध्ये ओमेगा 3 असते. तीळ शरीराला कॅल्शियम देतात आणि शेंगदाणे प्रोटीन देतात. म्हणून ही चटणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय उत्तम आहे. तर सर्वांनी नक्की करून पहा. सर्वांना विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर ही टेस्टी आणि हेल्दी चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. साहित्य घेतलेलं आहे: तीळ, शेंगदाणे, जवस, कढीपत्ता आणि सुकं खोबरं, थोडेसे जिरे, लसूण आणि चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेली. चला तर आता आपण हे सर्व साहित्य छान मस्त भाजून घेऊ. सर्वात आधी मी घेतले आहे जवस. जवस मंद आचेवर छान भाजून घ्यायचे. जवस भाजले की त्याला छान सुगंध येतो आणि चटणी टेस्टी लागते खूप. तर जरा मीडियम गॅस केलेला आहे आणि तीळ भाजून घेतले. तीळ अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचे, तर खडे वगैरे असेल तर खडा, कारण एखादा जरी राहिला तरी आपली पूर्ण चटणी खराब होऊ शकते. म्हणून मी अगोदर तीळ धुवून घेतलेले आहेत. बारीक बारीक असे खडे होते त्याच्यामध्ये मातीचे. धुतल्यामुळे ते पाण्यात विरघळतात आणि एक दिवस मस्त कडक उन्हात वाळून घेतलेले ते जवस. छान मस्त भाजून घेतलेले इथं ताटामध्ये काढून घेतले. आता आपण शेंगदाणे पण छान खमंग असे शेंगदाणे भाजून घेऊ. जास्त पण करपवायचे नाही. तर तीळ भाजून घेऊ. आता आपण तीळ भाजताना सतत हलवत राहायचं, म्हणजे ते जळणार नाहीत. शेंगदाणे थंड झाल्यानंतर जेवढं सहज निघतं तेवढं साल काढून घ्यायचं शेंगदाण्याचं. आणि आता आपण घेतलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे पहा. आणि आता गॅस एकदम कमी करायचा आणि थोडंसं गरम आहे पॅन, त्याच्यामध्येच कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता घातल्यामुळे चटणीला खूप छान फ्लेवर येतो. त्याच्यामुळं नक्की असेल तर नक्की घाला तुम्ही. हा कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता बघा. असाच चुरगळला हातात तर एकदम त्याची बुकणी होते. त्याच्यामुळं कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान. आता थोडंसं सुकं खोबरं आपण भाजून घेऊ. सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. जवस, तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि कढीपत्ता, खूप छान टेस्टी चटणी होते. ही चटणी एकदा तुम्ही नक्की करून पहा. खूपच सर्वांना, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल ही चटणी. तर एकदा करून ठेवायची आणि जेवणासोबत सकाळ संध्याकाळ किंवा गरम गरम डाळ भात सोबत किंवा प्रवासामध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर या सुक्या खोबऱ्यामध्येच मी 2 चमचे जिरे घालून घेतलेले. जिरे घातल्यावर सुद्धा खूप छान टेस्टी होते चटणी, म्हणून ह्याच्यामध्येच थोडेसे भाजून घेतलेले जिरेसुद्धा. सगळं साहित्य आता हे भाजून झालेलं आहे आपलं. थंड थोडंसं होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिरची घालायची, मिरची पावडर. तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. भांड्यामध्ये आता थोडंसं जवस, मी छोटं भांडं आहे माझ्याकडं, तुमच्याकडं मोठं असेल, सर्व साहित्य जर बसत असेल तर एकदम करून घेतली तरी चालेल. मी 2 बॅचमध्ये करून घेते, अर्धे अर्धे. तर याच्यामध्ये जवस घातलेले, शेंगदाणे, तीळ, खोबरं आणि कढीपत्ता घालायचा चवीनुसार. ह्याच्यामध्ये मीठ घालायचं, लाल मिरची पावडर घालायची. लहान मुलं खाणार असाल तर थोडंसं तिखट कमी घालायचं. थोडंसं वरून कढीपत्ता घातलेला आहे. आता छान फिरवून घेते मिक्सरला. खूप बारीक नाही, खूप जाडही नाही आहे, मध्यम वाटलं तर चटणीची टेस्ट खूप छान लागते. म्हणून जास्त बारीक पण करायचं नाही, मिडियम वाटून घ्यायचं. एका ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेलं जे साहित्य परत एकदा मी मिक्सरला लावून घेते.
हे पहा किती छान कढीपत्ता घातल्यामुळं किती छान फ्लेवर आला आहे पहा चटणीला. आता राहिलेलं साहित्य घालून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चटणीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेले पहा. तर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला अशी जवसाची चटणी हेल्दी आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, आणखी हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. झाली आपली हेल्दी आणि टेस्टी जवस चटणी तयार. तुम्ही ही चटणी डब्यासाठी, प्रवासासाठी किंवा रोजच्या जेवणातसुद्धा वापरू शकता. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. अशा मस्त एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये ही चटणी भरून ठेवायची. महिना काय 2 महिनेसुद्धा खराब होणार नाही. अशी ही मस्त हेल्दी आणि टेस्टी चटणी तुम्ही बनवायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.